मित्रांनो, हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक. पूर्वी हृदयविकाराचे खूप तुरळक असे रुग्ण असायचे, पण आता बदलत्या जीवनशैलीने हा आजार खूप झपाट्याने वाढला आहे. आता तर प्रत्येक घरात एका जणाला का होईना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. भारतात मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण आहे बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10 बेस्ट फूड फॉर युअर हेल्दी हार्ट. व्हिडिओमध्ये सांगितलेला आहार जर तुम्ही नियमित पालन केला तर 100% हा प्रॉब्लेम म्हणजेच हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम तुमच्या शरीरापासून कायमचा दूर राहील आणि ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांचा हा प्रॉब्लेम हळूहळू कमी होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम हाय अँटीऑक्सिडंट फूड म्हणजेच ज्या आहारात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे तो आहार तुम्ही घ्यावा. यामध्ये बेरी, काळे अंगूर, काळे मनुके, अक्रोड, रताळे यांचा समावेश असावा. याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. हृदयासोबत मेंदूसुद्धा यात निरोगी राहतो, स्मरणशक्ती वाढते, रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. नंतर आहे हाय फायबर फूड्स. ज्या आहारात फायबरचे प्रमाण आहे ते तुम्ही नेहमी घ्यावे, जसे की सफरचंद हे तुम्ही छिलक्यासहित खावे. नाशपाती, रसबेरी, केळी, बदाम, पिस्ता आणि अंजीर यांचा समावेश तुमच्या आहारात रोज असावा. यापैकी एखादा तर फळ किंवा एखादा तरी घटक तुम्ही रोज घ्यावा. आता याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. फायबर जास्त असेल तर शरीरात कोलेस्ट्रॉलचे ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहते. नंतर सलाड. मित्रांनो, जेवणात सलाड हा खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्ही पत्ताकोबी, काकडी, टमाटर, बीट, कांदा, गाजर यांचा समावेश करू शकता. यामुळे होणारे तुम्हाला फायदे मी सांगतो. यामुळे तुमचे वजनही कमी राहते, मेंटेन राहते. वजन मेंटेन राहिले तर ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतो. यातून फायबरही मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळते आणि शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते. चौथा घटक आहे फ्रूट्स अँड ज्यूस. तुम्ही रोज यापैकी एक तरी फ्रूट घ्यायला हवे किंवा त्या फळाचं ज्यूस तुम्ही घ्यायला हवं, जसे की संत्री, पपया, अननस, चिकू आणि सीताफळ. आता हे फळ तुम्ही खाल्ले तरीही चालेल किंवा याचा ज्यूस तुम्ही घेतला तरीही चालेल. या फळांचा फायदा तुम्हाला असा होईल, शरीरात मिनरलचे प्रमाण मुबलक प्रमाणात राहील आणि शरीर एनर्जेटिक राहण्यात मदत होते. पाचवा घटक आहे ओट्स. सध्या म्हणजे रिसेंटली सर्वात जास्त ब्रेकफास्टला वापरला जाणारा हा घटक आहे. ओट्समध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे खूप कमी असते. हार्ट पेशंटमध्ये तर डॉक्टरसुद्धा ओट्सला प्रिस्क्राईब करतात. ओट्स हे दुधात घ्यावे. दूध हे कमी फॅटचे असावे. सहावा घटक आहे ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरवे पालेभाज्या. यामध्ये तुम्ही पालक, मेथी, करडी, चुका, ब्रुकली अशा प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता किंवा तुमच्या लोकलला ज्या काही पालेभाज्या असतील त्या तुम्ही घ्याव्या. नक्की तुमच्या आहारात तुम्ही घ्याव्या. सातवा घटक आहे अंकुरित डाळी किंवा कडधान्य ज्याला आपण म्हणतो. मूग, मटकी, राजमा, चना यांचा तुम्ही जेवणात समावेश करावा. मोड आलेले पदार्थ तुम्ही नक्की आहारात घ्यावे. आठवा घटक आहे गव्हाचे पीठ. तुम्ही ज्या काही गव्हाच्या चपात्या खाणार आहात, ज्वारीची भाकर खाणार आहात, त्यामध्ये जो भुसा असतो, गव्हाच्या पिठात जो भुसा असतो तो तुम्ही चपातीत घ्यावा. गव्हाच्या पिठात भुसा असेल तर फायबरचे प्रमाण वाढते आणि पचनक्रिया सोपी होते. नववा आणि महत्त्वाचा घटक आहे लो फॅट मिल्क. तुम्ही दूध जे वापरणार आहात त्यामध्ये फॅटचे प्रमाण हे खूप कमी असावे. लो फॅट सोया मिल्क हे आजकाल मार्केटमध्ये मिळणारा घटक आहे. शहरातील लोकांनी लो फॅट मिल्क घ्यावे आणि गावात जर नसेल तर दुधाला गरम करून साय वेगळी करावी आणि ते दूध तुम्ही वापरू शकता. 10वा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रीन टी. मित्रांनो, चहा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे.
आणि चहाचे फायद्यापेक्षा तोटे खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही चहाऐवजी ग्रीन टी वापरू शकता. तर मित्रांनो, हे 10 फूड म्हणजे हे 10 आहारातील घटक जर तुम्ही नियमित पालन केले तर हृदयविकार हा तुमच्यापासून दूर राहील. मित्रांनो, ब्लड प्रेशरबद्दल खूप भीती असते. तुम्हालाही अशी भीती वाटत असेल. जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि तुमच्या डॉक्टरांवरती पूर्ण विश्वास ठेवा. डॉक्टरांचा सल्ला हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.